तारगाव परिसरात बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी. कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील तारगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊस, आले व हळद यासारख्या पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या या बागायती पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली दिसून येत असून वन विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तारगाव परिसरातील रेल्वे मार्गालगत असलेल्या खरखडा शिवारात बिबट्या वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे. 4 दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याला रानातून जात असताना बिबट्या दिसला होता. त्यानंतर 2 दिवसांपूर्वी रेल्वे लाईन ओलांडण्याचा प्रयत्न करणारा बिबट्या रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही दिसून आला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. पाहणी दरम्यान वन विभागाच्या पथकाला बिबट्याच्या पावलांचे ताजे ठसे आढळून आले. तसेच विविध शेतांमध्ये बिबट्याचे वावर असल्याचे संकेत मिळाल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसून येत आहेत. खरकडा परिसर हा संपूर्णपणे बागायती क्षेत्र असून येथे ऊस, आले व हळद यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सध्या ऊस लागणीचा हंगाम सुरू असून मागील वर्षीच्या ऊसाला खते देणे, माती भरणे तसेच पाणी देण्याच्या कामेही वेगात सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वारंवार शेतात जावे लागत असल्याने बिबट्याच्या वावरामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने शेतकऱ्यांना एकट्याने शेतात न जाण्याचा, सकाळी व सायंकाळी विशेष दक्षता घेण्याचा तसेच गटाने शेतीची कामे करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या अनेक शेतकरी गटाने शेतात जाऊन शेतीची कामे करत आहेत. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी दिलीप देशमुख, दिलीप थोरात, सुनील मलवडकर, विकास थोरात, गजानन डांगे, दत्ता माने व प्रकाश मोरे यांनी केली आहे. वन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. सातारा जिल्ह्यात पशुधन अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर तातडीने पर्यायी व्यवस्था करा. सभापती लता कर्णे यांचे निर्देश. सातारा जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुधन विकास अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे शेतकरी व पशुपालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त पदे असलेल्या दवाखान्यांमध्ये तातडीने पर्यायी व्यवस्था करून पशुवैद्यकीय सेवा सुरळीत ठेवाव्यात अशा सूचना जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती लता कर्णे यांनी प्रशासनाला दिल्या. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात मंगळवारी कृषी व पशुसंवर्धन समितीची बैठक पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांचे सभापती, समिती सदस्य तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील पशुवैद्यकीय सेवांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव यांनी प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी मांडली. ज्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये 2 पशुधन विकास अधिकारी कार्यरत आहेत त्यापैकी एका अधिकाऱ्याला रिक्त पद असलेल्या दवाखान्याचा अतिरिक्त कार्यभार देऊन सेवा अखंडित ठेवाव्यात असे त्यांनी सुचवले. बैठकीत सदस्यांनी पशुपालकांना वेळेवर उपचार, लसीकरण तसेच अन्य पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी रिक्त पदांचा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज व्यक्त केली. ग्रामीण भागातील पशुपालकांचे मोठ्या प्रमाणावर पशुधनावर अवलंबित्व असल्याने पशुवैद्यकीय सेवा खंडित होऊ नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणीही करण्यात आली. यावर प्रशासनाने उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करून रिक्त पदांमुळे निर्माण झालेल्या अडचणी कमी करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 8 लाख रुपयांची मदत. पोलादपूर महाबळेश्वर राज्यमार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 8 युवकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपये याप्रमाणे एकूण 8 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली असून याबाबतची माहिती सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आली आहे. 24 मे रोजी मध्यरात्री महाबळेश्वर पोलादपूर राज्यमार्गावरील आंबेनळी घाटात महिंद्रा स्कॉर्पिओ जीप खोल दरीत कोसळून 8 युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचे संपूर्ण सातारा जिल्ह्यासह राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. अपघातानंतर मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. यावेळी त्यांनी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर तिन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपये आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. या मदतीमुळे मृतांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळणार असून शासनाने दुर्घटनाग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत संवेदनशीलता दाखवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी पालकांचे उत्साहात स्वागत. हापूस आंब्याचे रोप देत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श. कोरेगाव शहर व परिसरातील शिक्षण क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक मिळालेल्या अशोक नामदेव सनस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बाल विद्या मंदिर अकॅडमीमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी व पालकांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रत्येक विद्यार्थी व पालकाला हापूस आंब्याचे रोप भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त परिसरात आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट आणि स्वागताची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सेमी इंग्लिश माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणारी बालविद्या मंदिर अकॅडमी ही शेकडो पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असते. या स्वागत समारंभासाठी वनपाल सौ शीतल जितेंद्र निंबाळकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष बाळासो अशोक सनस, प्रमुख संचालिका नूतन बाळासो सनस, माजी नगरसेवक महेंद्र चिमनराव पवार तसेच श्री क्लासेसचे संचालक विकास अशोक सनस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी शुभंकरोती पसायदान, संविधान वाचन तसेच विविध स्तोत्राचे पठण करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर प्रमुख संचालिका नूतन सनस यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम, शिस्तबद्ध शिक्षण पद्धती, वर्षभर साजरे होणारे सण, उत्सव, जयंती कार्यक्रम, वेशभूषा स्पर्धा आणि इतर शैक्षणिक उपक्रमांची माहिती पालकांना दिली. नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी तसेच इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत सेमी इंग्लिश माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या अकॅडमीमधून आजवर अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. विद्यार्थ्यांचा लहान वयात होणारा बौद्धिक विकास, इंग्रजी संभाषण कौशल्य, शिस्तबद्धता आणि विविध स्तोत्रांचे पाठांतर ही या संस्थेची वैशिष्ट्ये मानली जातात. सौ शीतल निंबाळकर यांनी शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच प्रत्येक विद्यार्थी व पालकाला हापूस आंब्याचे रोप देण्याच्या अभिनव उपक्रमाचे विशेष स्वागत करत पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. लहान वयातच मुलांमध्ये वृक्षप्रेम आणि पर्यावरण विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षकवृंद, कर्मचारी, मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेचा पहिला दिवस आनंददायी आणि संस्मरणीय ठरला. मान तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक अखेर उघडकीस. बोगस मका बियाणे विक्री प्रकरणी दहिवडीत गुन्हा दाखल. शेतकऱ्यांची फसवणूक करून नियमबाह्य पद्धतीने मका बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी दहिवडी येथील दहिवडी कृषी उद्योग या कृषी सेवा केंद्राविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नियंत्रण विभागाच्या कृषी अधिकारी शीतल घारगे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने केलेल्या तपासणीत दहिवडी येथील दहिवडी कृषी उद्योग या कृषी निविष्ठा विक्री केंद्रामध्ये विक्रीस ठेवलेल्या विराज या मका बियाण्याचा लॉट क्रमांक S1977 मधील 4 किलो वजनाच्या पिशव्यांमध्ये अनियमितता आढळून आली. संबंधित बियाण्यांवरील QR कोडची पडताळणी केल्यानंतर उत्पादन व विक्री संदर्भातील माहितीमध्ये तफावत असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान या बियाण्यांची विक्री शासनाच्या साथी पोर्टलवर कोणतीही नोंद नसताना करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968 आणि बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील विविध तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले. या कारवाईत सुमारे 96 किलो मका बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 30,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले. कृषी विभागाच्या तक्रारीवरून संबंधित कृषी सेवा केंद्राविरुद्ध बियाणे कायदा, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, भारतीय न्यायसंहिता 2023 तसेच व्यापार चिन्ह अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे तपास करत आहेत. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत असून शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.